नमस्कार. नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण काठपदर साडीवरचा जो ब्लाऊज आहे त्याच्यावरचे लटकन कसे तयार करायचे हे पाहणार आहे, एकदम सोप्या आणि सिंपल पद्धतीने. तर बघा, या इथे मी 4-4 इंच असे चौकोनी तुकडे काढलेले आहेत. दोन, एक रेड आणि एक ग्रीन, कारण आपली ग्रीन साडी आहे आणि रेड ब्लाऊज आहे. तर बघा, या इथे मी असे दुमडून घेतलं आणि याला या इथे आपण आकार घेणार आहे. हे 4 पदरी दुमडायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण याला आकार देऊन घेणार आहे. आता हे आपण कट करून घेऊया. असा आपला गोल तयार होतो. तर या गोलालाही आपण आता मधून कट करून अर्धवर्तुळ तयार करून घ्यायचं आहे. या इथे मी कट करून याचे 2 पार्ट तयार करून घेतले. आता हे आपण अस्तरवरती ठेवायचं. उलटी साईड आपण वरती करायची आहे आणि जी नीट साईड आहे ती आतमध्ये करायची आणि एक शिलाई मारून घ्यायची. गोल आपण मशीन थांबवत गोल शिलाई मारून घ्यायची. आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट करून काढायचा आहे. तर कुठे शिलाई राहिली असेल या इथे शिलाई मारून घ्यायची. आता हा कपडा आपण एक्स्ट्रा जो आहे तो कट करून घ्यायचा. बघा, असा कपडा कट करून घेतला आणि आपण आता जी शिलाई मारलेली आहे तिथे नॉच मारून घेऊया. म्हणजे कपडा पलटी केला की एकदम आपला व्यवस्थित आकार दिसेल. तर बघा, या इथे मी पलटी करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपलं अर्धवर्तुळ तयार झालेलं आहे. तर या इथे मी एक शिलाई देऊन घेणार आहे. या इथे शिलाई नाही दिली तरी चालते, तरी खूप छान लटकन दिसते. बघा, या इथे हळूहळू मी शिलाई घेत आहे. अशाच पद्धतीने आपण दुसरंही तयार करून घेऊया. तर बघा, या इथे आता आपण एक ग्रीन बनवून घेऊ. ग्रीन ही आपल्याला तसंच बघा आधी डबल फोल्ड करायचं, नंतर आणखीन एकदा फोल्ड करून 4 पदरी याची घडी करायची आणि इथून आकार देऊन आपण कट करणार आहे. आता मी आकार देणार नाही, मी कात्रीने कट करून घेते अशा पद्धतीने. बघा, या पद्धतीने कट करायचं. बघा, याचाही सर्कल तयार झाला. आता हे सेंटरमधून आपण कट करून घेऊया. आता यालाही आपण बघा, मी या इथे उलट्या ठेवलेला आहे. डिझाईन आपली आतमध्ये गेलेली आहे. आणि या इथे एक टिप घेऊया. आता हे मी तुम्हाला पलटी केल्यानंतर यावरती शिलाई घेणार नाही, मग कसं दिसतं तेही तुम्ही या इथे पाहू शकता. आता या इथे टिप देऊन झाली की आपण जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून काढायचा आहे. बघा, अशा पद्धतीने वरचाही आपण कपडा एक्स्ट्रा आहे तो कट करून काढूया. नॉच देऊन घेऊ. प्रत्येक वेळेस आपल्याला नॉच द्यायचे आहेत, म्हणजे फिनिशिंग छान येते आणि फोल्डही अगदी व्यवस्थित होतं. आता हे आपण बघा नीट करून घेतलं तर डिझाईनची बाजू आपली वरती आलेली आहे. अशा पद्धतीने बघा, मी या इथे शिलाई घेतलेली नाही तरीही किती छान असं आपलं तयार झालेला आहे आकार. नॉच दिले की एकदम छान आकार जमतो. आता आपण नाडी घेतलेली आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण हे रेडवालं आहे ते जोडून घेऊया. तर बघा, या इथे अशा पद्धतीने फोल्ड केलं, उलट्या बाजू वरती आली पाहिजे. आणि या इथे एक आपण शिलाई देऊन घेऊया.
जे एक्स्ट्रा धागे दोरे असतील ते कट करून काढायचे आणि हे आपण असे पलटी करूया। तर बघा किती छान असं आपलं लटकन तयार झालेलं आहे। असे सिंगलही तुम्ही करू शकता किंवा डबल, टिबल, 4 असेही करू शकता। तर बघा किती छान आपला आकार तयार झालेला आहे। आता आधी हे असं अंतर मोजून घ्यायचं आणि तिथून वरती आपल्याला हा कपडा ठेवायचा आणि बघा डिझाईनची बाजू आतमध्ये गेली पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचं आणि जो अस्तरचा कपडा आहे तो आपला असा बाहेर आला पाहिजे, त्यावरतीच आपली शिलाई गेली पाहिजे, नाहीतर उलटं होण्याची शक्यता असते। तर या इथे मी एक शिलाई मारून घेतली, थोडंसं एक्स्ट्रा जे आहे ते कट करून घेतलं आणि आता आपण हे पलटी करूया। बघा अशा पद्धतीने आपलं हे लटकन तयार झालेलं आहे। किती छान बघा, विकत आणण्याची काहीही गरज नाही, फॅब्रिकपासूनच आपले किती सुंदर असे लटकन तयार झालेले आहे। आता आपण दुसरे तयार करून घेऊया। तर या इथे मी त्याच पद्धतीने तयार करून घेतले आणि आपण पहिल्या लटकनला रेड जोडलं होतं, तर या इथे आधी रेड कपडात जोडायचा आहे। अशा पद्धतीने बघा हे एक तयार झालं। आता आपण दुसरं करून घेऊया। हे असं अंतर मोजायचं आणि जी डिझाईन आहे ती आतमध्ये गेली पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचं। बघा मी मोजून घेते आणि मगच कपडा दुमडून आपण ते लटकन तयार करतोय। आता या इथे शिलाई देऊन घेऊ। कपडा आपला मागे पुढे झाला नाही पाहिजे, नाहीतर फिनिशिंग बिघडतं। आणि हे आपण नीट करून घेऊया। अशा पद्धतीने हे आपलं दुसरं ही लटकन तयार झालेलं आहे। तर बघा दोन्हीही आपले तयार झालेले आहेत। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।